सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे आता निश्चित झाला आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामुळे सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या त्यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार महायुतीकडून आता या ठिकाणी लढणार हे स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय लढत होणार आहे आणि त्यामुळे बारामती लोकसभा निवडणुकीच्या या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सुद्धा चुरस येणार असं दिसतंय। काही दिवसांपासूनच सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली होती, अनेक कार्यक्रमांना त्या हजेरी लावत होत्या आणि त्यामध्येच विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनीही प्रचार सुरू केला होता आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी पवार कुटुंबीय हे रणांगणात उतरल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांच्याकडून प्रचार केला जात होता आणि त्यानंतर आता बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे। आधीपासूनच या विषयीची चर्चा होती आणि आता अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता बारामती मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे ज्या नणंद आहे सुनेत्रा पवारांच्या आणि त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंच्या भावजय अशी लढत होणार असं दिसतंय आणि त्यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने आता इथं प्रचार केला जातो आणि हा सामना नेमका कोण जिंकणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर काही दिवसांपूर्वी बारामतीमधून रासपचे महादेव जानकर यांची चर्चा सुरू होती, पण महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आता यावर शिक्कामोर्तब होताना दिसतोय। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय ही लढत होणार आहे। एकीकडे आहे संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे, तर दुसरीकडे आहेत सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत आणि त्यामुळे आता ही लढत नेमकी कशी होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।